नमः शिवाय. 15 फेब्रुवारी हा दिवस खूप खास आहे, कारण या दिवशी आहे महाशिवरात्री. हा दिवस फक्त उपवासाचा नाही, हा दिवस आहे स्वतःला स्वामींशी जोडण्याचा. आज जर तुम्ही मनापासून सेवा केली तर जीवनातल्या अडचणी आपोआप हलक्या होतात. महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे? महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीचा मिलनाचा दिवस. स्वामी समर्थ हे स्वतः शिवावतार होते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली सेवा 1000 पटीने फळ देते. महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामी सेवा कशी करायची? तर सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा, मन शांत ठेवा. आजचा दिवस तक्रारीसाठी नाही तर समर्पणासाठी आहे. स्वामींची पूजा करा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा पादुकांसमोर दिवा लावा. फुले, अक्षता, बेलपत्र किंवा फक्त पाणी अर्पण करा. भाव महत्त्वाचा आहे, साई नाही. ओम नमः शिवाय जप करा. महाशिवरात्रीला हा जप फार शक्तिशाली आहे. किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तर 11 माळा. जप करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते किंवा ठेवतो. स्वामी मंत्र नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र म्हटल्याने मनातील भीती किंवा चिंता हळूहळू नाहीशी होते. स्वामी चरित्र किंवा अनुभव ऐका. महाशिवरात्रीच्या दिवशी स्वामींचे अनुभव ऐकले किंवा वाचले तर मनाला फार अपार शांती मिळते. सेवा आणि दान करा. आजच्या दिवशी लहानशी सेवा देखील मोठी ठरते. गरजूला अन्न, गरिबाला वस्त्र, कुणासाठी मनापासून प्रार्थना. सेवेमुळे स्वामी प्रसन्न होतात. रात्रीची विशेष सेवा काय करायची? तर रात्री झोपण्याआधी 1 मिनिटे डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या आयुष्यात जे चाललंय ते तुम्हाला माहिती आहे. मी फक्त प्रयत्न करेन, बाकी सर्व तुमच्यावर सोपवते. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून सेवा केली तर लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. समस्या लगेच संपतीलच असं नाही, पण तुम्हाला ज्या झेलण्याची शक्ती मिळते. विश्वास ठेवा, स्वामी कधीच दूर जात नाहीत. तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे आज मार्गदर्शन शोधत आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच स्वामी संदेशासाठी.